सावरखेडचा सिमेंट नाला बांध ठरतोय जलसंधारणाचा आदर्श. सरपंच बाळासाहेब देशमुख व ग्रामस्थांचा ठाम दावा. काम दर्जेदार, पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच. जलसंधारण व जलजीवन मिशन अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेल्या मौजा सावरखेड येथे नव्याने उभारण्यात आलेला सिमेंट नाला बांध हा अत्यंत दर्जेदार, मजबूत आणि शासनाच्या अंदाजपत्रकानुसारच बांधण्यात आल्याचा ठाम दावा ग्रामस्थांसह सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केला आहे. सदर सिमेंट नाला बांधामुळे परिसरातील पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक होणार असून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे भविष्यात शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीला दिलासा मिळणार असून विहिरी, बोअरवेल आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही पुनर्भरणाचा मोठा फायदा होणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. यापूर्वी काही व्यक्तींनी या बांधकामाबाबत निकृष्ट काम व गैरप्रकारचे आरोप केले होते. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी, स्थानिक नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी कामाची तपासणी केली असता बांधकामामध्ये कोणतीही त्रुटी अथवा गैरप्रकार आढळून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी सांगितलं की शासनाने मंजूर केलेल्या निकषांनुसार आणि तांत्रिक मापदंडांचे पालन करूनच हे काम करण्यात आलं आहे. बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य, सिमेंट, काँक्रीटची गुणवत्ता आणि बांधांची मजबूती याबाबत ग्रामस्थ पूर्णपणे समाधानी आहेत. गावकऱ्यांनी देखील या कामाचं कौतुक करताना सांगितलं की सावरखेड परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. अशा परिस्थितीत हा सिमेंट नाला बांध गावासाठी जीवनदायी ठरणार आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आता अडवलं जाईल आणि त्याचा थेट फायदा शेती व जनजीवनाला होणार आहे. तर जलसंधारणाच्या दृष्टीने सिमेंट नाला बांध हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम मानलं जात आहे. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून जलसाठा वाढवणं, मृदा धूप रोखणं, भूजल पुनर्भरण करणं आणि शेतीसाठी दीर्घकालीन पाण्याची उपलब्धता निर्माण करणं या दृष्टीने सावरखेडतील हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. या कामात कुठलाही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालेला नाही. उलट गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी हे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात आलं आहे, असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं. सावरखेड्यातील हा सिमेंट नाला बांध भविष्यात तालुक्यातील इतर गावांसाठीही जलसंधारणाचा आदर्श प्रकल्प ठरू शकतो, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.